तर हॅलो स्टुडंट्स, या आधीच्या तासिकेमध्ये आपण बघितलं होतं की चतुर्भुज हा गावामध्ये येतो. त्याच्यासोबत एक ती कॅट असते, अफगाण कॅट, आणि गावातले प्रत्येक व्यक्ती त्याला त्या अफगाण कॅटबद्दलच विचारत असतो. ॲक्च्युली त्याला स्वतःबद्दल सांगायचं असतं की त्याने MA एक्झाम पास केलेली आहे, परंतु कोणीही ते ऐकायला तयार नसतं. आणि शेवटी तो कुठे येतो? घरी येतो, चिडून रागावून. आणि घरी आल्यावर सुद्धा त्या कॅटबद्दलच जेव्हा घरातले लोक विचारतात तेव्हा तो सांगतो की मला आता इथे थांबायचं नाही. आय शॅन्ट स्टॉप टू इट, आय एम लिव्हिंग ॲट वन्स. मी आत्ताच्या आता निघून जाणार आहे. तर त्याची आई जी असते ती त्याला समजवते, व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग, का बरं तू असा करतोयस? युअर मील इज रेडी अँड वेटिंग, तुझं जेवण तयार आहे. यू कॅन सिट डाऊन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. तुझी आंघोळ उरकवून तू पटकन जेवायला बस. इथे वर्ड्स दिलेले आहे. इन अ ब्लेझिंग टेम्पर मीन्स व्हेरी अँग्री. ब्रॅट्स मीन्स नॉटी किड्स. प्लेंटिवली मीन्स इन सॅड कंप्लेनिंग वे. आणि दोन क्वेश्चन्स आहेत, त्याचे आन्सर कसे लिहायची तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आता आपण पुढे बघणार आहोत. चतुर्भुज सेड नो, आय एम लिव्हिंग. नाही, मी थांबणार नाही, मी निघणार आहे. यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट्स इन दिस पार्ट. नो वन केअर फॉर मेन ऑफ वर्थ. तुम्हाला काय नाही आहे, माणसाची किंमत नाही आहे. माझ्यासारख्या महान MA पास झालो आहे मी, मला कोणी विचारत नाही आहे. आणि सगळ्यांचं लक्ष त्या कॅटकडेच आहे आणि सगळ्यांना त्या कॅटनी वेडं केलेलं आहे. अँड से डोंट हर्ट द कॅट. ही किक आउट द कॅट. त्या कॅटला तो काय करतो? एक लात मारतो किंवा एक गुस्सा देतो. अँड से डोंट हर्ट द कॅट, सी हॅजंट डन एनी हार्म. त्या कॅटला तू हर्ट करू नको, दुखापत करू नको, इजा पोहोचू नको. सी हॅजंट डन एनी मोर, तिला काहीही होता कामा नाही. चतुर्भुज सेड, व्हेन इट कम्स टू अ कॅट यू आर ऑल हर्ट. कॅटबद्दल काही झालं की तुम्हाला लगेच वाईट वाटतं. बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बिईंग्ज. परंतु तुम्हाला मानवाच्या फिलिंगबद्दल, मानवाच्या भावनेबद्दल मात्र काहीच दया नाही. माणसाबद्दल तुम्हाला दया नाही आहे. लिटल गर्ल्स लुकिंग आउट. एक छोटी मुलगी असते, हिज लिटल सिस्टर. सी लुकिंग आउट, ती बाहेर बघते. अँड सेड, कम अँड सी अंकल हरी. अंकल हरी बघा. व्हॉट अ बिग फॅट टेल, बघा किती मोठी जाडी शेपटी आहे. हरी सेड, हुज टेल, कुणाची शेपटी? चतुर्भुजची शेपटी आहे का? गर्ल सेड, नो द कॅट्स. नाही, कुणाची आहे? कॅटची आहे. सो चतुर्भुज गॉट व्हेरी अँग्री अँड ही लेफ्ट फ्रॉम हिज होम. घरून तो निघून जातो. आता सीन 3 दाखवलेला आहे इथे आपल्याला. नाटक असल्यामुळे तिथे सीन चेंज झालेला आहे. ऑन द रोड. कोणता सीन आहे? तर रोडवरचा आहे. एंटर चतुर्भुज. रोडवर चतुर्भुज येतो. बॅग इन हँड विदाऊट द कॅट. आता कॅटच्या ऐवजी त्याच्या हातामध्ये बॅग असते. साधुचरण सेड, सर व्हेअर इज द कॅट ऑफ युअर्स. तुमची ती मांजर कुठे आहे? चतुर्भुज सेड, इट इज डेड. ती काय झाली आहे? मेली आहे. साधुचरण सेड, हाऊ सॅड, हाऊ डिड इट हॅपन. कशी काय मेली ती? चतुर्भुज सेड इरिटेटली, आय डोंट नो. त्याला चीड आलेली असते ती कॅटचं ऐकून. सो ही सेड, आय डोंट नो, मला काही माहिती नाही आहे. पारन सेड, हॅलो व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट. आता तिकडनं पारन येतो, दुसरा व्यक्ती. ही ऑल्सो अबाउट आस्क हिम अबाउट हिज कॅट. तो पण कशाबद्दल विचारतो? कॅटबद्दल. काय झालं तुमच्या कॅटचं? व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट. चतुर्भुज सेड, इट इज डेड. ती मेली आहे. पारन सेड, नो रिअली, हाऊ, अरे कसं काय, कशी मेली ती? चतुर्भुज सेड, द सेम वे ऑल ऑफ यू हॅव डाय. आपण सगळे, तुम्ही जसे सगळे मरता तशीच ती पण मेली. बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ अ रोप. तिने काय घेतली आहे? फाशी घेतली आहे. रोप म्हणजे दोर. पारन सेड, गुड गॉड, ही इज प्लेंटिवली फ्युरियस. तो फार त्याला वाईट वाटतं, दुःख होतं त्याला कॅट मेल्याबद्दल. अ स्वॅर्म ऑफ अर्चिन्स रन आफ्टर चतुर्भुज. आता एक खोडसाळ मुलांचा ग्रुप असतो, कोळका असतो, ते चतुर्भुजच्या मागे धावतात. क्लॅपिंग अँड टीजिंग हिम विथ क्राईज ऑफ पुझिकॅट. त्याला पुझिकॅट म्हणून चिडवू लागतात, टाळ्या वाजवतात. आणि अशा प्रकारे तो चतुर्भुज गावातून बाहेर निघून जातो.
अँड कर्टन म्हणजे नाटक संपलं आणि पडदा पडलेला आहे. हिअर इज द सेंटेन्स. इथे एक वाक्य दिलं आहे, आय पिटी चतुर्भुज. पिटी म्हणजे दया, मला चतुर्भुजची दया येते. हिज फॅमिली अँड फ्रेंड्स नो द ट्रू वर्थ ऑफ थिंग्स. त्याची फॅमिली आणि त्याचे जे फ्रेंड्स असतात त्यांना वस्तूची किंमत असते, कळते त्यांना वस्तूंची किंमत. कॅट नवीन आहे, अफगाण कॅट आहे, छान आहे, ब्युटिफुल आहे आणि म्हणून सगळे तिचं कौतुक करतात, त्या कॅटची बद्दल जी सहानुभूती दाखवतात. परंतु चतुर्भुज हा इतका शिकलेला एज्युकेटेड पर्सन असून त्याला मात्र त्याचं महत्त्व वाटत नाही, त्याला स्वतःचाच फक्त अभिमान वाटत असतो आणि त्यामुळे तो असा इतरांवर चिडतो, रागवतो आणि गावातून तो निघून जातो. सो इथे काही वर्ड दिले तुम्हाला पुन्हा. मेन ऑफ वर्थ मीन्स ग्रेट व्हॅल्युएबल मेन. यू आर ऑल हर्ट, यू आर व्हेरी काइंड. पॉझिटिव्हली मीन्स व्हेरी. स्वॅर्म मीन्स अ नॉयझी ग्रुप. अर्चिन्स मीन्स किड्स इन द स्ट्रीट. आणि पुन्हा 2 क्वेश्चन आहे. इज द कॅट रिअली डेड. खरंच ती मांजर मेली होती का? नो. व्हाय डू द अर्चिन्स टीज चतुर्भुज. जी खोडसाळ मुलं होती चतुर्भुजला का चिडवत होती ती? बिकॉज चतुर्भुज गॉट अँग्री. ही इज इरिटेड अबाउट द कॅट. कॅटबद्दल तो इरिटेट झाला होता, चिडचिड करत होता आणि मुलं म्हणून त्याला चिडवू लागलेली होती. इंग्लिश वर्कशॉप इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, लिस्ट द कॅरेक्टर ऑफ द प्ले. हे जे प्ले आहे, नाटक आहे, त्यात जे जे कॅरेक्टर्स आले त्यांची सगळ्यांची लिस्ट करायची तुम्हाला. जसं चतुर्भुज आहे, त्यानंतर मग पहिला पर्सन नीलरतन, जमीनदार, त्यानंतर अंकल सातू, साधूचरण, अंकल, आंट, मदर, मेड, लिटल सिस्टर अँड ब्रदर अँड लास्ट पर्सन इज पारन. या सगळ्यांची नावं लिहायची आणि त्याचं काय रिलेशन आहे प्रत्येकाच्या चतुर्भुजसोबत ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे फाइंड अँड लिस्ट द कम्प्लीट सेंटेन्सेस, इनकम्प्लीट सेंटेन्सेस ऑफ चतुर्भुज. पार्ट 1 मध्ये चतुर्भुजचे इनकम्प्लीट सेंटेन्स दिले आहे, त्याला अर्धवटच बोलू दिलं आहे, बाकीच्यांनी पूर्ण वाक्य बोलू दिलेलं नाही आहे आणि अशा त्याच्या सेंटेन्सची तुम्हाला इथे लिस्ट बनवायची आहे. त्यानंतर क्वेश्चन 3 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, चतुर्भुज डिस्कस करायची. या ठिकाणी ॲक्च्युअली तुम्हाला हे कंप्लीट करायची गरज नाही आहे की चतुर्भुज सेड आय हॅव पास माय MA एक्झाम. जेव्हा चतुर्भुज म्हणतो की मी माझी MA एक्झाम पास केलेली आहे, तेव्हा इतर लोक त्याला काय म्हणत असतील ते आपल्याला सांगायचं आहे. की नीलरतननी काय म्हणायला पाहिजे तर ओ व्हेरी नाईस किंवा वंडरफुल. अंकल सातूनी काय म्हणायला पाहिजे तर कॉंग्रॅच्युलेशन. अशा प्रकारे त्याचं स्वागतार्ह कोणते शब्द वापरले असते या लोकांनी ते त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. तर ठीक आहे, आपण या ठिकाणी आज थांबूया. त्यानंतरचा पार्ट आपण नेक्स्ट तासिकेमध्ये बघणार आहोत. थँक्यू.